आपण देवापर्यंत पोहोचणार कसं? देवापर्यंत पोहोचायला आपण भक्त व्हावं लागतं आणि भक्त होण्यासाठी संसारापासून विभक्त व्हायला लागतं. संसारापासून विभक्त झाला तो देवाचा भक्त होतो. जो संसारामध्ये राहतो तो विरक्त होत नाही आणि तो भक्तही होत नाही आणि तो विभक्त राहतो. मग आपल्याला भक्तीमध्ये राहायचं आहे का अभक्तीमध्ये राहायचं आहे? आपल्याला संसार साध्य करायचा आहे का परमार्थ साध्य करायचा आहे? आता आपण द्विधावस्थेमध्ये आहोत. कारण परमार्थामध्ये आलो की काही मिळत नाही. आहे ते केलं की जे उभा राहतं त्याचं नाव परमार्थ. आणि आहे त्यामध्ये वाढ झाली की समजायचं हा प्रपंच आहे. मग आपल्या जीवनामध्ये काय होतं की पहिलं 20 टन ऊस गेला, आता 40 झाला, म्हणजे वाढ झाली. पण पहिल्या मागासवर 2 मिनिटं करत होतो, आता 10 मिनिटं व्हायला लागले. ही वाढलं तर त्याला भक्ती वाढली म्हणायचं. तर ती भक्ती, आता ही भक्ती होत नाही. आपण भक्तीचं सोंग करतो. म्हणजे आपण शेळी आहोत आणि वाघाचं काकडं पांघरतो. पण ज्यावेळी पुढचा वाघ येईल त्यावेळी डरकांच्या नको का ती म्याच करणार हो. कारण ती काकडं फक्त पांघरले. आम्ही भक्त आहोत, आम्ही भक्ती करतो, आम्हाला परमार्थ माहित आहे, काहीही माहित नसतं. जो माहिती आहे म्हणतो त्याला काही माहित नसतं. आणि जो माहिती नाही म्हणतो, जो मला कळत नाही म्हणतो, मी अज्ञानी आहे म्हणतो, त्याला सगळं ज्ञान प्राप्त होतं. कारण अर्जुनाने सांगितलं मला त्याला काहीच कळत नाही यातलं. मी शाळेला माझं नाही लागलो. हे पुढे दिसले भीष्माचार्य, हे माझे आजोबा. म्हणजे मी त्यांना कसं मारू? देव म्हणजे अरे तुझ्या विरोधात उभा आहे, तुला कोण नाही, तुला मारायला नकोस. म्हणला मी त्यांना माझ्यावर काय होईल? अरे तू मारणार आहेस, कुणी ठरवलं? आणि तिने तुला मारलं तर म्हणजे तू जसा मारणार आहे असं तुला वाटतंय, तसे ते सुद्धा तुला मारायच उभा राहिलेत ना. मग त्यांना तू आपलं का म्हणतोयस? हे सगळे आपल्याला मारायच बसलेत ना. नाही समजलं? अरे जे आपण आपले म्हणतो ना, आपल्या भोवताली जे उभा असतात ते सगळे आपल्याला मारायसाठी चढलेले असतात. तुम्हाला क्रिकेट माहिती आहे? क्रिकेट ती बॅट्समन एकटा उभा राहिलेला असतो आणि त्याच्या भोवताली 12 खेळाडू उभा राहिलेला. ते कशासाठी उभा राहतो? आउट करायसाठी. मग तसे सगळे तुमच्या जवळचे एकदा तुम्हाला आउट करायसाठी उभा राहिले, पण तुम्हालाच ते कळेना. त्यामुळे तुमचा बोल्ड उडायला लागला, त्यामुळे तुम्ही आउट व्हायला लागला. मग जीवनातून तुम्हाला आउट व्हायचं नसेल तर तुम्हाला शिक्षाच मारावी लागेल. मग तुम्हाला बाकी सगळी टाळ्या वाजतात आणि वा 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 काय म्हणणार, आवाज आहे म्हणला. 13 ढोकीतला आवाज आज कुठं भयात